पुण्याहून देवकुंड धबधबा पाहण्यासाठी आलेल्या 21 पर्यटकांच्या सहलीवर दुःखाचा डोंगर. 2 तरुण बुडाले, शोधकार्य सुरू. पुण्याहून 21 पर्यटकांचा एक गट रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध देवकुंड धबधबा पाहण्यासाठी आला होता. यावेळी काही तरुण धबधब्याच्या कुंडात उतरले, मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा वेग याचा अचूक अंदाज न आल्याने 2 तरुण कुंडात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गटावर शोककळा पसरली आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधबा परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. पावसाळी पर्यटनासाठी पुणे जिल्ह्यातील चाकण येथून 21 पर्यटकांचा एक गट देवकुंड येथे आला होता. सर्वजण आनंदाने पर्यटकाचा आनंद घेत असताना अचानक घडलेल्या या घटनेमुळे आनंदावर विरजण पडले. 2 तरुण बेपत्ता. दिनांक 12 जुलै रोजी मौजे पाटणूस येथील देवकुंड धबधबा परिसरात फिरण्यासाठी आणि पोहण्यासाठी आलेल्या चाकण येथील 21 जणांच्या गटातील गोपाल रामराव राठोड वय वर्षे 24 आणि विष्णू ढोक वय वर्षे 23 हे दोघे धबधब्याच्या कुंडात बुडाले आहेत. 2 तरुणांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य पथकाकडून शोध मोहीम सुरू आहे. युद्ध पातळीवर शोध कार्य. पुण्याहून आलेले पर्यटक देवकुंड परिसरात फिरण्यासाठी आणि जलक्रीडेचा आनंद घेण्यासाठी आले होते. याच दरम्यान रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या आपत्कालीन बचाव पथकांनी तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू केली. मात्र सायंकाळी अंधार पडल्यामुळे शोधकार्य तात्पुरते थांबविण्यात आले. पाण्याच्या तीव्र प्रवाहाचा आणि खोलीचा अचूक अंदाज न आल्याने दोन्ही तरुण खोल पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनासह माणगावचे प्रांताधिकारी संदीप सानप, तहसीलदार विपिन लोकारे तसेच अन्य अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्यासाठी कोलाड येथील रेस्क्यू टीमलाही पाचारण करण्यात आले असून दोन्ही तरुणांचा शोध सुरू आहे. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र.